एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात, त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत, तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल, त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील, अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण, शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील, अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील, तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या, परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने
राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. एके दिवशी सकाळी विश्वासघातकी लांडगा जंगलात शिकार करत असताना त्याला एक सारस कुटुंब आकाशात उडताना दिसलं. त्याने टेकड्यावर घरटं बांधलं होतं आणि या घरट्यात त्यांची अंडी होती हे त्याला माहित होतं. आणि त्यावरून त्याला एक कल्पना सुचली. मला कळलं की काय खायचंय. सारसाची अंडी. पण मला त्या टेकडीवर कसं जायचं याचा विचार करायचा आहे. आणि त्या घरट्यात एक लहानसं बदकाचं पिल्लू होतं जे शांतपणे झोपलं होतं. त्याच्या सारस भावाने त्याला उठवण्यासाठी बेल वाजवली. अरे उठ बटका. क्वॅक 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 क्वॅक. बदकाचं पिल्लू उठलं आणि विचारू लागलं, ओ काय चाललंय? अरे आम्ही उडायला चाललो आहोत. आणि हो, मध्ये झोपून जाऊ नकोस हा, नाहीतर लांडगा तुला खाऊन टाकेल. लांडगा? होय, कारण तू आमच्यासारखा उंच उडू शकत नाहीस ना. चल आम्ही निघतो, नंतर भेटूया. बाय बाय. पण त्यांना हे माहित नव्हतं की विश्वासघातकी लांडगा त्यांना आधीच पाहत होता आणि योजना आखत होता. जेव्हा सारस भावंड आकाशात उडाले तेव्हा बदकाच्या पिल्लाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तो त्याचे लहानसे पंख फडफडवू लागला. त्याला आशा होती की तो एक दिवस उडू शकेल. पण त्याच्या सरावात व्यत्यय आला जेव्हा त्याला झुडपामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. अरे ते काय? त्याने पाहिलेली चमकदार गोष्ट म्हणजे लाल बुटांची जोडी होती. हे किती सुंदर आहेत, पण ते माझ्या पायात बसतील का? लाल बूट घालून तो जमिनीवरून वर उचलला गेला आणि क्षणभरातच उडू लागला. हा हा, मी उडत आहे, मी उडत आहे. बदकाचं पिल्लू लगेच सारस कुटुंबांच्या मागे मागे गेलं. अरे बघा, बदकाचं बाळ आलं आहे. अरे वा, तू एवढा उंच कसं काय आलास? माझ्या जादूच्या लाल बुटांबद्दल धन्यवाद. पहा. खाली लांडगा त्यांना पाहत होता. तो खूप चकित झाला होता. जादू, लाल शूज. आता माझ्याकडे एक उत्तम योजना आहे. रात्री जेव्हा सारस कुटुंब आणि बदकाचं पिल्लू झोपलं असताना लांडगा हळूच त्यांच्या जवळ आला. लाल शूज अगदी अंधारातही चमकत होते आणि त्याने आपले पंजे उगारले आणि ते दोरीने ओढून घेतले. उद्या सकाळ होताच मी एका सारसाच्या अंड्याचं ऑमलेट खाणार. सकाळचा सूर्य उगवल्याबरोबर बदकाच्या पिल्लाला जाग आली, पण त्याच्या शेजारी त्याचे लाल शूज दिसले नाही तेव्हा तो घाबरला. अरे बापरे, माझे शूज, माझे जादूचे शूज इथे नाहीत. आता मी कसा उडणार? बदकाचे बाळ आई सारस आणि त्याच्या भावंडांना शोधण्यासाठी धावत होता. आई सारस, माझा भाऊ, कुठे आहेस तू? पण तो त्यांना कुठेही सापडला नाही. मी माझ्या शूज शिवाय उंच उडू शकणार नाही. बदकाचं बाळ दुःखाने रडत असताना त्याला विश्वासघातकी लांडगा डोक्यावरून उडताना दिसला. यो हो हो हो, मी उडतोय. सारसाचे अंड, मी येतोय. नाश्त्याची वेळ झालीये. अरे माझे शूज, लांडग्याने माझे शूज चोरले. बदकाच्या बाळाने लांडग्याच्या मागे जायचा प्रयत्न केला,
पण त्याच्या लहान पंखांमुळे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. मला विश्वासघातकी लांडग्यापासून अंडी वाचवायची. मी उडू शकलो असतो तर. लांडगा जादूच्या शूज सह घरट्यात उतरला आणि करकोचाच्या अंड्यांकडे पाऊल टाकलं. बदकाचं बाळ त्याला एक एक करून अंडी मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहत होतं. सारसची अंडी धोक्यात आहेत. मी लांडग्याला अडवायला हवं. बदकाच्या बाळाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि शक्य तितके पंख फडफडवले. अंडी, मला अंडी वाचवायला हवीत. शेवटी बदकाचं बाळ उडत होतं. आकाशात उंचावर उडत होतं. पहिल्यांदाच. मी उडत आहे. होय, मी उडू शकतो. बदकाचं बाळ उतरलं आणि लांडग्यावर चढलं. त्याने जादूचे शूज धरले आणि लगेच ओढले. इवल्याशा बदक, शूज. त्याच क्षणी सारस कुटुंब त्वरेने बदकाच्या बाळाकडे आलं आणि रागाने लांडग्याला घरट्यापासून दूर नेलं. विश्वासघातकी लांडगा खाली चिखलात पडला. वाचवा मला. सारस कुटुंबाने अंडी वाचवल्याबद्दल बदकाच्या बाळाचे आभार मानले. आता तू आमच्या सारखाच उंच उडू शकतोस. हो, खरंच. मग आता कुटुंब म्हणून एकत्र उडायची वेळ आलीये मुलांनो. बदकाच्या बाळाला खूप आनंद झाला की तो उडू शकतोय आणि त्या दिवसापासून त्याला समजलं की त्याने कधीही प्रयत्न करणं थांबवू नये आणि त्याला जादूच्या शूजची गरज नाही. त्याला फक्त धैर्य आणि चिकाटी हवी होती. त्यामुळे बदकाचं पिल्लू हे एकमेव शूर बदक बनलं जे आकाशात सारसांसह. एकेकाळची गोष्ट आहे. एक गरीब विधवा बाई आपल्या मुलाबरोबर राहत असे. तिचा मुलगा जॅक काहीही काम करत नसे कारण तो खूप आळशी होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. आई, खायला दे ना काहीतरी, मला भूक लागली आहे. दिवसा मागून दिवस गेले. ते लोक आणखी गरीब झाले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची चंदेरी गाय विकावी लागली कारण ते तिला खाऊ घालू शकत नव्हते. जॅकच्या आईने त्याला सांगितलं की गाय बाजारात घेऊन जा आणि चांगल्या किमतीत विक. मग ते कदाचित खाण्यासाठी काही विकत घेऊ शकले असते. बाजारात जाताना जॅकला एक विचित्र दिसणारा म्हातारा भेटला. त्या म्हाताऱ्या माणसाने गायीकडे पाहिले आणि जॅकला म्हणाला, हे बाळा, जर तू मला तुझी गाय दिलीस तर त्या बदल्यात मी तुला एक मौल्यवान गोष्ट देईन बघ. हे ऐकून जॅकला खूप आनंद झाला. म्हाताऱ्या माणसाने 5 दाणे आपल्या खिशातून काढले. हे एवढेसे दाणे? पण हे जादूचे दाणे आहेत. जॅकचा आधी त्यावर विश्वास बसला नाही, पण तो म्हातारा माणूस म्हणाला, ऐक माझ्या बाळा, तू एक चांगला आणि हुशार मुलगा आहेस. हे जादूचे दाणे घे. तुला कधीही पश्चाताप नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. जॅकने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या जादूच्या दाण्याच्या बदल्यात आपली चंदेरी गाय त्याला दिली. आपल्या कामावर खुश होऊन जॅक आपल्या घराकडे धावला. आई, हे बघ मी काय आणलंय. जॅकला एवढा आनंदात पाहून त्याच्या आईला वाटलं की तो गाय खूपच चांगल्या किमतीत विकून आला असावा. जेव्हा जॅकने आपल्या आईला जादूचे दाणे दाखवले तेव्हा ती उदास झाली. तिने ते जादूचे दाणे अंगणात फेकून दिले आणि जॅकला आपल्या खोलीत जायला सांगितलं. तू तुझ्या खोलीतच राहायचंय जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवत नाही आणि आज तुला अजिबात जेवण मिळणार नाही.
सकाळी जॅकने आपल्या खिडकीबाहेर डोकावलं तेव्हा तो चकित झाला. त्यांच्या खोलीच्या खिडकीतून त्याने पाहिलं की एक रोपटं खूप वेगाने वाढत होतं. हे ना सर्वसाधारण झाड होतं ना एखादं फूल. हे जादूच्या दाण्याचं झाड होतं. जॅकने त्या विशाल दाण्याच्या झाडावर उडी मारली. त्याच्या वेड्या वाकड्या पानांवर शिडीप्रमाणे चढू लागला. काही वेळ चढल्यावर तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. तेथे सगळं काही मोठं होतं. त्याने एक फुलांनी बहरलेला रस्ता पाहिला ज्याच्या तटावर एक मोठं घर होतं. जॅक घराजवळ पोहोचला आणि त्याने दार वाजवलं. एका विशाल महिलेने आतून उत्तर दिलं. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे काही खायला मिळेल. हो आहे, पण तुला माझा नवरा येण्या अगोदर इथून निघून जावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याला लहान मुले खूप आवडतात आणि तो त्यांना खाऊन टाकतो. जॅक खूप घाबरला होता, पण तेवढाच भुकेलेलाही होता. जसा तो खाण्यासाठी टेबलावर बसला त्याने ऐकलं की कोणीतरी खोल आवाजात बाहेर बोलत होतं. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. त्या बाईने जॅकला हाक मारली. आत्ताच्या आत्ता ओव्हन मध्ये जाऊन लप बाळा. जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपून बसला. तो राक्षस किचन मध्ये येऊन वास घेऊ लागला. मला मुलाचा वास येतोय. तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला त्या मांसाचा वास येत असेल जे मी काल मांजरीला खाऊ घातलं होतं. जेवण झाल्यानंतर तो राक्षस आपलं सोनं मोजू लागला. काही वेळानंतर तो मोजता मोजता थकला आणि झोपी गेला. जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने सोन्याची बॅग उचलली. त्याने ती बॅग दाण्याच्या झाडाखाली फेकली आणि तो झाडावरून खाली उतरू लागला. त्याने ती सोन्याने भरलेली बॅग उचलली आणि धावत घरात गेला. जॅकची आई सोने पाहून खूप खुश झाली. त्या दिवसानंतर ते कधीच गरीब राहिले नाहीत. पण काही महिन्यांनी त्यांच्याजवळ जे सोनं होतं ते संपलं. जेव्हा काहीच मार्ग उरला नाही तेव्हा जॅक पुन्हा दाण्याच्या झाडावर चढला आणि त्या राक्षसाच्या घरी पोहोचला. मागल्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा आमची सोन्याने भरलेली बॅग नाहीशी झाली होती. पण तरीही तिने जॅकला प्रेमाने आत बोलवलं. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. राक्षसाचा आवाज ऐकताच जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपला. जेवण झाल्यावर राक्षसाने त्याच्या पत्नीला कोंबडी आणायला सांगितली. जेव्हा पत्नीने कोंबडी आणली तेव्हा त्याने कोंबडीला अंडे देण्यास सांगितलं. जॅकला हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. आणि जेव्हा राक्षस झोपला, जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने कोंबडीला उचललं आणि खालच्या बाजूला पळाला. सोन्याच्या अंड्यांमुळे जॅक आणि त्याची आई पुन्हा श्रीमंत झाले होते.
पण काही दिवसांनी जॅकने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो दाण्याच्या झाडावर चढला. त्यावेळी राक्षसाच्या घरात हळूच घुसला, त्याच्या पत्नीपासून लपून छपून, आणि मोठ्या तांब्याच्या भांड्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने राक्षस तेथे आला. मला मुलाचा वास येतोय, कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. यावेळी राक्षसाच्या बायकोने जॅकला पकडायचं ठरवलं. जर एखादा मुलगा असेल तर अवन मध्ये असेल. जॅक दुसरीकडे लपला होता. राक्षस आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घर शोधलं, पण त्यांना जॅक सापडला नाही. जेवल्यावर राक्षसाने सोन्याची विणा टेबलावर ठेवली आणि तिला वाजण्याचा आदेश दिला. विणा वाजू लागली आणि राक्षस झोपी गेला. यावेळी जॅकला कसंही करून ही विणा न्यायची होती, म्हणून तो राक्षसाच्या गुडघ्यावरून चढत टेबलवर पोहोचला. पण असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. वाचवा! विणा ओरडली. जॅकने विणा पाठीशी मारली आणि टेबलवरून उडी मारली. राक्षस जागा झाला आणि जॅकच्या मागे धावला. जॅक दाण्याच्या झाडावरून गतीने खाली उतरू लागला आणि राक्षस त्याच्या मागे. जेव्हा तो घरी पोहोचला, जॅकने आईला बोलवलं. आई, लवकर ये आणि कुऱ्हाड घेऊन ये. त्यांनी दाण्याचं झाड कापायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दाण्याचं झाड कापून टाकलं आणि राक्षस जोरात जमिनीवर पडला. ते दोघे राक्षसापासून सुरक्षित होते. नशीब आपलं, आपण वाचलो. ते दोघे सुरक्षित होते, पण जॅकला आपल्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता. तो आज लोभी वृत्तीमुळे जीव गमावून बसला असता. त्याने त्याच्या आईला वचन दिलं की तो कधीही चोरी करणार नाही आणि तो उद्यापासून खूप कष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर जॅक आणि त्याची आई कधीही गरीब राहिले नाहीत. हो, त्यांच्याजवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती मदतीसाठी, पण जॅकनेही काम करणं सोडलं नाही. खूप वर्षांपूर्वी एक चक्कीवाला त्याच्या सुंदर मुलीसोबत राहत असे. चक्कीवाल्याने नेहमीच खूप श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. याच कारणामुळे तो आजूबाजूच्या लोकांशी खूप खोटं बोलायचा. त्याच्या प्रसिद्ध कथा राजापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याला महालात बोलावून धडा शिकवण्याचा निर्णय राजाने घेतला, पण चक्कीवाल्याला राजाशी सुद्धा खोटं बोलण्यात संकोच वाटला नाही. महाराज, माझी मुलगी भुशाला सोन्याच्या धाग्यांमध्ये बदलू शकते. राजाला त्याच्यावर विश्वास बसला नाही. ठीक आहे, असं असेल तर उद्या तिला इथे घेऊन ये, आम्हाला दाखव, म्हणजे आमचा त्यावर विश्वास बसेल. जेव्हा चक्कीवाल्याने ही गोष्ट मुलीला सांगितली तेव्हा तिला खूप राग आला. बाबा, तुम्ही पुन्हा खोटे बोललात, आता मी काय करू? तिच्या पित्याला खूप लाज वाटत होती. दुसऱ्या दिवशी असहाय्य चक्कीवाला आणि त्याची मुलगी राजाकडे गेले. राजा मुलीला एका खोलीत घेऊन गेला. खोलीमध्ये एक चरखा आणि भुशाने भरलेली एक टोपली ठेवली होती. सूर्योदय होईपर्यंत सर्व भुशाचं रूपांतर सोन्यामध्ये कर. जर तू करू शकले नाहीस तर तुला खूप मोठी शिक्षा मिळेल. राजाने चक्कीवाल्याला बंद करून ठेवलं आणि मुलीसाठी 2 पहारेकरी ठेवले. मुलीने भुसा आणि चरख्याकडे पाहिलं आणि ती रडू लागली.
बाबा. अचानक खोलीत एक प्रकाश दिसला. जेव्हा प्रकाश अदृश्य झाला तेव्हा एक लहानसा कुरूप बुटका प्रकट झाला. मुलीने आश्चर्याने बुटक्याकडे पाहिलं. तू का बरं रडते आहेस? राजाची इच्छा आहे की मी या भुशाचं सोन्यात रूपांतर करावं, पण मी हे नाही करू शकत. तुझ्यासाठी मी हे करू शकतो, पण त्या बदल्यात तू मला काय देऊ शकतेस? मुलीने आपल्या गळ्यातला हार बुटक्याला दिला. बुटक्याला हार मिळाल्याबरोबर तो चरख्यासमोर बसला आणि भुसा फिरवू लागला. चक्र चारही बाजूंनी फिरू लागल्यावर चरखा सोन्याच्या धाग्यांनी भरू लागला. थोड्याच वेळात बुटक्याने सर्व भुशाचे सोने केले आणि जसा प्रकट झाला होता तसाच अदृश्य झाला. आता सकाळ झाली होती. राजाने खोलीत प्रवेश केला. त्याने सोनं पाहिलं आणि आश्चर्यचकित झाला. मला वाटलं होतं तुझे बाबा खोटारडे आहेत, पण त्यांनी मला चकित केलंय. मुलगी खूप आनंदात होती आणि तेथून पळून जाणार होती, पण राजा आणखी भुसा घेऊन आला. जर तुला इथून जायचं असेल तर उद्या सकाळपर्यंत ह्या सर्व भुशाचं रूपांतर सोन्यात करावं लागेल. मुलगी पुन्हा रडू लागली आणि पुन्हा बुटका प्रकट झाला. मी याचं रूपांतर सोन्यात करेन, पण त्या बदल्यात तू मला काय देशील? मुलीने तिची अंगठी काढली आणि त्याला दिली. मी तुम्हाला माझी खूप मौल्यवान अंगठी देऊ शकते, जी माझ्या आईने मला दिली होती. बुटक्याला अंगठी मिळाली आणि त्याने चरखा चालवायला सुरुवात केली. चक्र गोल गोल फिरू लागले आणि चरखा सोन्याने भरू लागला. सकाळपर्यंत सर्व काम झालं. टोपली सोन्याने भरली होती. राजाने खोलीत प्रवेश केला आणि सोने पाहून खुश झाला. यावेळी त्याने भुशाने पूर्ण खोली भरून टाकली. जर तू ह्या सर्व भुशाचं रूपांतर सोन्यात केलंस तर मी तुम्हा बाप लेकीला दोघांनाही क्षमा करेन. खरं तर मी तुला माझी पट्टराणी बनवेन. राजा खोलीतून बाहेर गेल्यावर बुटका पुन्हा प्रकट झाला, पण यावेळी मुलीकडे त्याला देण्यासाठी काहीही नव्हतं. बुटका म्हणाला, राजाशी लग्न झाल्यावर तुझं पहिलं मूल तुला मला द्यावं लागेल. मी हा सर्व भुसा सोन्यात बदलेन. असहाय्य मुलीने त्याची अट मान्य केली. यावेळी बुटक्याने वेगाने काम करण्यास सुरुवात केली. गोल गोल चरख्याचं चक्र चालू लागलं आणि भुसा सोने होऊ लागला. सकाळ झाली आणि राजाने खोलीत प्रवेश केला. सोनं पाहून राजा खुश झाला. राजाने मुलीला लग्नाची मागणी घातली आणि मुलगी राणी बनली होती. काही काळानंतर राणीने मुलाला जन्म दिला. एक दिवस जेव्हा राणी मुलाला झोपवत होती तेव्हा बुटका प्रकट झाला. तू मला दिलेलं वचन विसरलीस का? नाही, मी विसरले नाही, पण माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करू नका. बुटक्याला तिच्यावर दया आली आणि त्याने तिला एक संधी दिली. जर 3 दिवसात तू माझं नाव सांगू शकलीस तर मी तुझ्या मुलाला घेऊन जाणार नाही. बुटका अदृश्य झाल्यावर राणी विचार करू लागली. तिने पहारेकऱ्याला बोलवले आणि देशातील सर्व नावांची यादी बनवायला सांगितली. पहारेकऱ्याने सकाळपर्यंत कागदावर सर्व नावांची यादी तयार केली आणि राणीला दिली. सकाळी पुन्हा एकदा बुटका प्रकट झाला आणि त्याने राणीला विचारलं त्याचं नाव काय आहे. राणीने कागदावर लिहिलेली सर्व नावं वाचायला सुरुवात केली. तू डेव्हिड आहेस? नाही. रॉबर्ट? नाही. टॉम? नाही. पीटर? नाही. राणीने सर्व नावं वाचली. मग बुटका म्हणाला, यापैकी एकही नाही. मी आता परत जातोय, पण उद्या पुन्हा येईन. आणि बुटका अदृश्य झाला.
राणीने पहारेकऱ्याला बोलवलं आणि यावेळी शेजारील राज्यातील नावांची यादी बनवायला सांगितली. सकाळ व्हायच्या आधीच पहारेकऱ्याने सर्व नावांची यादी एका कागदावर लिहून राणीला दिली. सकाळ झाल्यावर बुटका प्रकट झाला. तू माझं नाव शोधू शकलीस का? बल्तझर नाही. हंस नाही. मुस्तफा गुस्ताव. तिने कितीही नावे घेतली असोत पण ती शोधू शकली नाही. उद्या शेवटचा दिवस आहे, मी परत येईन, पण ही शेवटची संधी असेल. लक्षात ठेव. बुटका पुन्हा एकदा दृश्य झाला. राणीने पहारेकऱ्याला बोलवलं आणि सांगितलं की यावेळी अधिक देशांची यात्रा कर आणि अधिक नाव प्राप्त कर. सकाळ होताच पहारेकरी राणीकडे गेला आणि रात्री त्याने जे पाहिलं ते सांगू लागला. जेव्हा मी जंगलातून जात होतो तेव्हा मी तिथे एक छोटंसं घर पाहिलं, जिथे बोलणारी झाडं होती आणि एक बुटका गाणं गात नाचत होता. ती माझी मुलगी होणार, ती माझी किरण होणार. आता माझ्या प्रतीक्षेची वेळ संपेल. माझे नाव रंपस्टिल्स्किन. राणी हे ऐकून खूप खुश झाली. सकाळ झाली आणि बुटका प्रकट झाला. जेव्हा त्याने राणीला विचारलं की त्याचं नाव काय आहे, राणीने असं दाखवलं की जसं तिला नाव माहित नाही आणि काही वेगळीच नावे घेतली. आपली मान हलवत बुटका नाही नाही म्हणत राहिला. जसजशी राणीची नावे चुकत होती तो खुश होत होता. शेवटी राणीने त्याचे नाव घेतले. रंपल्स्टिल्स्किन आहे का? पण तुला कसं कळलं? हे होऊच शकत नाही. तुला हे जादूगाराने सांगितलं असेल. हो, जादूगार. बुटक्याने त्याचा पाय रागाने जमिनीवर आपटला आणि जमीन फाटली आणि त्याचा पाय जमिनीत पुरला गेला. जेव्हा त्याने पाय काढायचा प्रयत्न केला त्याचा दुसरा पाय जमिनीवर आपटला. जमिनीला भेग पडली आणि तो जमिनीच्या आत पुरला गेला. शेवटी राणीची हपापलेल्या बुटक्यापासून सुटका झाली. राणी राजाकडे गेली आणि प्रामाणिकपणे जे काही झालं ते राजाला सांगितलं. राजाला राणीचा पश्चाताप दिसला आणि त्याने राणीला क्षमा केली. तिचे पिता शिक्षेला पात्र आहेत असा विचार करून राजाने त्याला राज्यापासून दूर पाठवून शिक्षा केली. आणि अशा प्रकारे राजा, राणी आणि राजकुमार संपन्न आणि आरोग्यदायी आयुष्य जगू लागले.